मागील काही दिवसांपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसून येते, तर काही भागात पावसाची ये-जा सुरू आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास महत्त्वाचा इशारा असल्याचा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गोंदिया आणि भंडारा या 5 भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार या भागात पावसाची रिपरिप सुरू होती. याशिवाय नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर नंदुरबार, धुळे, पुणे, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय हवामान विभागानं पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक शहर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलाय. त्याचबरोबर पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या 13 जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.